नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। घरांची पडझड, दरड कोसळली, 25 कुटुंबांचे स्थलांतरण, बेलवडे पंचक्रोशीवर आसमानी संकट। प्रशासनाने घटनास्थळी येऊन उपाययोजना करण्याची भाजप जिल्हा युवा मोर्चा चिटणीस प्रवीण पाटील यांची मागणी। पेन तालुक्यातील बेलवडे पंचक्रोशीवर मुसळधार पावसामुळे आसमानी संकट कोसळले आहे। गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे या परिसराची वाताहत झाली असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। मुसळधार पावसामुळे बेलवडे खिंड मार्गावरील रस्त्याची दैना झाली आहे। मुंगोशी येथे अनेक घरांची पडझड झाली असून बेंदीची वाडीतील घरांनाही तडे गेले असून मोठा फटका बसला आहे। येथील 25 कुटुंबांना गेल्या 4 दिवसांपासून सुरक्षिततेसाठी आदिवासी समाज मंदिरात स्थलांतरित करण्यात आले आहे। बेलवडे, वळक आणि मुंगोशी विभागात विजेचे पोल पडल्याने गेल्या 4 दिवसांपासून वीज पुरवठा खंडित होता। स्थानिक प्रशासन आणि वीज विभागाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर कुठेतरी वीज पुरवठा सुरळीत झाला आहे। घडलेल्या दुर्घटनेची पाहणी करण्यासाठी भाजप जिल्हा चिटणीस युवा मोर्चाचे प्रवीण पाटील, बेलवडे सरपंच हरीश पाटील, केतन पाटील, ग्रामसेविका अर्चना म्हात्रे, विनोद गोळे, नारायण गोळे यांच्यासह ग्रामस्थांनी बेलवडे पंचक्रोशीचा दौरा केला। यावेळी बोलताना प्रवीण पाटील, सरपंच हरीश पाटील व केतन पाटील यांनी प्रशासनाकडे तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली। दरवर्षी पावसात बेलवडे पंचक्रोशीला याच समस्यांना तोंड द्यावे लागते। शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येऊन पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, दरडग्रस्त भागातील नागरिकांचे कायमस्वरूपी स्थलांतर करावे अशी मागणी त्यांनी यावेळी व्यक्त केली। सलग पावसामुळे बेलवडे पंचक्रोशीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। प्रशासनाने तातडीने मदत आणि पुनर्वसनाचे पॅकेज जाहीर करावे अशी मागणी जोर धरत आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी विनायक पाटील, पेन। आज 3 दिवस अतिवृष्टी अतिमुसळधार पावसामुळे बेलवडे ग्रामपंचायतीमधील जर आपण बघितलं तर तरुणखोप ते बेलवडे येणारा रस्ता आहे तो पूर्णपणे वाहून गेलेला आहे। लोकांची आवक जावक बंद झालेली आहे। आमचा तालुक्याशी संपर्क मध्ये तुटला होता। आम्ही सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायत प्रशासन, सरपंच साहेब आम्ही तो रस्ता मोकळा केला, पण आजही रस्त्याची अवस्था बिकट आहे। 2 वर्ष झाली कंत्राट देऊन, ठेके घेऊन, पण मात्र अजूनही कुठल्याही प्रकारचा रस्ता आम्हाला पूर्णतः मिळाला नाही। गटार वाहून गेलेले आहेत, पाणी सगळं रस्त्यावर येतोय आणि त्याचं नुकसान नक्कीच आमच्या ग्रामपंचायतीतील विभागातील सर्व बेलवडे ग्रामस्थांना व आदिवासी पाडीवरच्या लोकांना होताना बघायला मिळतोय। याचा सर्व शासनाने लक्ष दिलं पाहिजे की हा आतापर्यंत काम का नाही झाला, हा आमचा शासनाला सवाल आहे। या अतिवृष्टीमुळे आमच्या विभागातील शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। घरांना तडे गेलेले आहेत, लोकांना आम्ही स्थलांतरित केलेलं आहे। बेंदीची वाडी, मुंगोशी असेल या गावांना दरडीचा धोका अजूनही संपलेला नाही, कारण पाऊस आताशी चालू झालेला आहे। तर प्रशासनाने याच्यावरती ठोस पावले उचलून लवकरात लवकर पाहणी दौरा करून याच्यावरती कारवाई केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाईसाठी तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना घराचं झालेलं नुकसान हे त्यांनी तातडीने पंचनामे करून द्यावेत, ही आजच्या निमित्ताने मी त्यांना हे करतोय। आज बेलवडे ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतला आपण सगळ्या मंडळींनी सर्वे केला आणि त्या दरम्यान निदर्शनास आलं की बऱ्याच ठिकाणी झालेल्या पावसामुळे नुकसान झालेलं आहे। बऱ्याच आदिवासी कुटुंब जे बेंदीच्या वाडीमध्ये राहतात त्यांच्या आजूबाजूच्या परिसरातला जे मातीचा लोट त्यांच्या गावावरती येतोय आणि जसं सरपंचांनी सांगितलं त्यांना देखील इथे शिफ्ट केलेलं आहे। परंतु त्याचबरोबर मुंगोशी गाव जे अगदी डोंगरालगत गाव आहे, तिथे सुद्धा त्याच पद्धतीचं नुकसान झालेलं आहे। त्या लोकांना सुद्धा 1 दिवसासाठी स्थलांतरित केलं होतं। तिथे सुद्धा अजून प्रशासन पूर्णतः लक्ष दिलेलं नाहीये। तर आमच्या सर्वांची हीच मागणी आहे की जे बेलवडे पंचक्रोशीमध्ये जो नुकसान झालेला आहे त्याची प्रशासनाने व्यवस्थितरित्या पाहणी करावी आणि त्याच्यावर उपाययोजना करून आणि त्याचबरोबर येणाऱ्या काळात अशा पद्धतीने लोकांना संरक्षण कसं देता येईल याकडे लक्ष देऊन त्याची ठोस पावलं उचलावीत अशीच विनंती प्रशासनाला आहे या माध्यमातून। आज आमच्या ग्रामपंचायतीमधील मौजे बेंदीची वाडी या आदिवासी वाडी डोंगराला लागून आहे, तिथे भूस्खलन होऊन वरती डोंगराला भेगा गेल्यामुळे ती या वाडीतील आदिवासी समाजाला आम्ही आमच्या इथे तागाची वाडी येथे जो समाज मंदिर बांधलेलं आहे त्याच्यामध्ये शिफ्ट केलेले आहेत। आज 4था दिवस ते इथे राहतात।
तरी शासनाने लवकरात लवकर यावरती निर्णय घेऊन त्या वाढी संदर्भात काहीतरी ठोस निर्णय घेऊन, नाहीतर प्रत्येक वर्षी जोरात पाऊस आला तर हीच अवस्था होणार आहे. तरी शासनाने पुढची काय वाट न पाहता लवकरच यावरती निर्णय घ्यावा, अशी मी शासनाकडे सरपंच या नात्याने मागणी करत आहे.